भावा तू घे 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 पटकन घे. बोललो ताशावाली ढोलला हात नाही लावत, दादाने डायरेक्ट ढोला दिला पूर्ण. वेलकम टू आवर चॅनल. सर्व साहेब बघताना ओम सायराम, मी ओमकार पांचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललोय कळवाला. आज आपलं कळवाला वादन आहे महाशिवरात्र निमित्त. सो सगळे म्हणजे आपले ढोल ताशा सगळे आहेत ते स्पॉटवरून डायरेक्ट ते गोडाऊनवरून डायरेक्ट स्पॉटला येतील आणि मी डायरेक्ट स्पॉटला जाणार. कारण का तिकडे ऐरोलीला म्हणजे दिव्यावरून ठाण्यावरून ऐरोली परत तिकडून रिटर्न येऊन कळवाला ते जरा लॉंग रूट पडतं, म्हणून मी डायरेक्ट दिव्यावरनं डायरेक्ट कळवाला जाणार, डायरेक्ट स्पॉटवर जाणार. दादाला म्हणजे मला स्पॉटचं तर ठिकाण माहीत नाही, सो दादाला मी मेसेज करतो की लोकेशन पाठव म्हणून, आणि मी डायरेक्ट लोकेशन जाणार. आणि हां, तुम्हाला जर मागचा व्लॉग आवडला असेल तर खरंच मनापासून धन्यवाद. म्हणजे असंच जरा सपोर्ट करत राहा, असंच एका छोट्या कंटेंटरला सपोर्ट करत राहा हीच इच्छा. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, ब्लॉग बघितला असेल, सबस्क्राईब तर करा. एक सबस्क्राईब करा, एक सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुमच्या म्हणजे सगळ्यांना सांगा की हा छोटा कंटेंटर आहे पण असं आत्तापासून मेहनत करतोय, तर ह्याला सपोर्ट करा. सपोर्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर सपोर्ट करा. तर आपण आता भेटू डायरेक्ट स्पॉटवरती. या पी ऐसे रहिए. कळवा स्टेशनला तर पोचलो आहे. आता इकडे तर आमची मागे गाडी उभी आहे. सो आता इकडून आम्हाला लांब जायचं आहे. ते गाडीमध्ये पोरं आहेत, सगळे ढोलबिल आहेत. आता ते डायरेक्ट जातील, आम्ही चालत. कारण का आम्ही पहिल्यापासून डायरेक्ट आम्ही स्पॉटवर येण्याचं माझं ठरलेलं, सो मी चालत जातो आहे. हॅलो मम्मीला फोन दे. व्हिडिओ बघितला मी टेन्शन मध्ये आलो. काय ढोल आता ढोल तर काढतोय. तर इथून फक्त आता यांना ढोल त्या स्पॉटपर्यंत नेण्यासाठी यांची थोडीशी भिजलेली असेल पाठ, बरोबर. नाही, आम्ही ताशा उचलणार. ताशा आमचा आहे ना बेनिफिट हाच असतो. आम्ही ताशावाले ना ढोलला हात नाही लावत. बरोबर बोलतोय ना, बरोबर बोलतोय. आपण ताशावाले ढोलला हात नाही लावत. बरोबर. आता लांब न्यायचं तर हात लावायला. हा पण आता लांब न्यायचं आहे तर थोडासा हातभार लावायला लागेल, नाही तर दादा आमची पूर्ण काशी घालेल, पूर्ण आई बहीण एक करून टाकेल. म्हणून थोडासा हातभार लावायचा, जास्त नाही, थोडासा. हां चला निघा. मी मगाशी बोललो ताशावाली ढोलला हात नाही लावत, दादाने डायरेक्ट ढोला दिला, पूर्ण ढोलने बोलला. हे आता मला जायचं आहे, किती 10-15 मिनटं चालायचीच आहेत आम्हाला परत घेऊन. हालत खराब. एका हाताने मला धरायला तर नाही जमत आहे, पण मी काढतोय कशी बशी. सगळे माणसं बघताय, बोलतात अरे हा नीट धरत तर नाही आणि फोन चालू आहे याचा. फोन इम्पॉर्टंट आहे. अरे त्यांना काय माहिती ब्लॉग इम्पॉर्टंट आहे ते, त्यांना दाखवायला लागतं, काय काय करावं लागतं. घर बैठ के पेट नहीं भरता लाला, ऐसी मेहनत करनी पडती है. अर्ध्यापर्यंत चालत थांबलो.
जायचं तिकडे. चला मारतो बरोबर खांद्यावर. चलो बाय. गॅस फक्त 2 राऊंड मारले, 2 राऊंड म्हणजे एक राऊंड फक्त ढोल घेऊन मारला आणि सेकंड राऊंड ताशा पण घेऊन, म्हणजे तिकडून टेम्पोवरून ताशा आलेलो घेऊन आणि मध्येच तो दादा बोलला ढोल पण चल घेऊन. ढोल प्लस ताशा, नुसता अंगातून नुसता गरम वाफा येतात, गरम वाफा. भाऊ आता आला कधीच आलो. मग एवढ्या लांबून तुला ढोल घेऊन आल्यावर कसं वाटतंय? त्रास होतोय. वैभव दादाला सांगायला लागेल भाई गाडी इथं लावायला. इथं लाव गाडी भाई, म्हणजे इथून डायरेक्ट टाकायला. मंडळ पाहिजे तर असं, बरोबर ना? बरोबर की नाही? घे भावा, तू घे 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 पटकन घे. ए सगळी तयारी झालेली आहे, सगळी तयारी झालेली आहे. फक्त आता ढोल बांधून फक्त वाजवायचं स्टार्टिंग करायचं सगळे.
आज आता तर वाजून झालेलं आहे पूर्ण चेंज बिंज करून त्याच रूममध्ये चेंज केलेलं आहे. तर सगळे चालले आहेत पाठी ठेवायला. ही ट्रॉली चालली आहे. सगळे ढोल सगळे आहेत तसेच पाठी आहेत. तर माझा फोन ताईकडे होता म्हणून मी ताईकडे फोन घ्यायला गेलेलो पुढे. तर मी परत चाललो तिकडे वाजवायला. तिकडे आता बँजोचा सेटअप लागला आहे. बँजो आता वाजतोय तिकडे. माझा आवाज येतोय की नाही काय माहीत. मी एकदम मोठ्याने बोलतोय. आता ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत हा ब्लॉग पूर्ण बघत असाल तर सबस्क्राईब तर करा. एक सबस्क्राईब किती भाव का एक सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.